नमस्कार. रात्री उशिरा भूक लागली की काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. पण काळजी नसावी. आज आपण बघणार आहोत असे 5 पदार्थ जे फक्त 15 मिनिटात तयार होतात. चला तर मग सुरू करूया. कल्पना करा, रात्रीचे 11 वाजलेत, सगळीकडे शांतता आणि अचानक पोटात कावळे ओरडायला लागतात. आता काय करायचं? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? अशा वेळी ना आपल्यासमोर बहुतेक करून 2च पर्याय असतात. एकतर पटकन मिळणारं जंक फूड, जे खाल्ल्यावर बरं वाटण्याऐवजी नंतर उगाच खाल्लं असं वाटतं. नाहीतर मग ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करायचं, पण त्याची वाट बघण्यातच अर्धी भूक मरून जाते. म्हणजे दोन्ही पर्यायांमध्ये काहीतरी गडबड आहेच. पण यावर एक मस्त उपाय असेल तर, आणि तोही अगदी कमी वेळात, फक्त इतक्या वेळात 15 मिनिटं. हो, खरंच, फक्त 15 मिनिटात घरीच्या घरी काहीतरी चविष्ट आणि समाधान देणारा बनवणं अगदी शक्य आहे. तर मग स्वागत आहे मिडनाईट एक्सप्रेसमध्ये. इथे तुम्हाला मिळेल खरंखुरं जेवण, तेही एकदम फास्ट. हे असे पदार्थ आहेत जे तुमची रात्रीची भूक पटकन आणि चविष्टपणे भागवतील, तेही थेट आपल्या स्वयंपाकघरातून. चला आपल्या लिस्टमधल्या पहिल्या सेक्शनकडे वळूया. चीजी आणि आरामदायी पदार्थ. हे खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना दिवसाच्या शेवटी काहीतरी गरमागरम, वितळणारं आणि मनाला एकदम शांत करणारं काहीतरी खायचं असतं. आणि या सेक्शनमधला आपला पहिला पदार्थ आहे सगळ्यांचाच लाडका चिली चीज टोस्ट. म्हणजे क्लासिक कम्फर्ट फूड, पण त्याला एका मस्त तिखट चवीची जोड देऊन. आणि यासाठी साहित्यही अगदी साधं सोपं लागतं. ब्रेड, बटर, भरपूर चीज, थोडासा तिखटपणासाठी हिरवी मिरची आणि ताजी कोथिंबीर. यातलं बहुतेक सामान आपल्या घरात सापडतंच, बरोबर ना? आणि बनवायला तर विचारूच नका. एकदम सोप्पं. फक्त 3 स्टेप्स. ब्रेड हलकासा टोस्ट करून घ्या, त्यावर चीज, मिरची, कोथिंबीरचं मिश्रण पसरवा आणि मस्त वितळेपर्यंत ग्रिल करा. बस, गरमागरम चिली चीज टोस्ट तयार. ठीक आहे, आता पुढचा पदार्थ. हा तर इतका जलद आहे की विश्वास बसणार नाही. फक्त 2 मिनिटांचं मग ऑमलेट. हो, तुम्ही बरोबर ऐकलात, फक्त 2 मिनिटं. यासाठी लागणारं साहित्यही एकदम बेसिक आहे. अंडी, थोडं दूध, आवडीच्या भाज्या म्हणजे कांदा, टोमॅटो वगैरे, चीज आणि चवीपुरतं मीठ मिरपूड. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात बदलही करू शकता. आणि याची पद्धत तर अगदी जादूसारखी आहे. सगळं साहित्य एका मायक्रोवेव्ह सेफ मगमध्ये घ्या, एकत्र फेटा आणि मायक्रोवेव्हमध्ये फक्त 1 ते 2 मिनिटं ठेवा. झालं, गरमागरम फ्लफी ऑमलेट खाण्यासाठी तयार. ओके, तर आत्तापर्यंत झालं चीझी आणि कम्फर्टिंग. आता वळूयात दुसऱ्या सेक्शनकडे. मसालेदार आणि चटकदार पदार्थ. ज्यांना दिवसाच्या शेवटी काहीतरी तिखट, जणजणीत खाण्याची इच्छा होते, त्यांच्यासाठी हे पर्याय आहेत. आपला तिसरा पदार्थ आहे झटपट मसालेदार फ्राईड राईस. रात्रीचा भात उरला असेल ना, तर त्याचा उपयोग करून काहीतरी पोटभरीचं आणि चविष्ट बनवण्याचा हा एक बेस्ट मार्ग आहे. यासाठी काय लागतं? तर उरलेला भात आणि घरातले नेहमीचे सॉस, जसं की सोया सॉस, चिली सॉस आणि थोडा लसूण. म्हणजे बघा, अगदी साध्या घटकांमधनं किती भन्नाट चव तयार होते. बनवायची पद्धत तर सुपर फास्ट आहे. गरम तेलात लसूण परता, त्यावर भात घाला आणि झटपट फ्राय करा. मग वरून सॉस टाकून सगळं एकत्र करा. काही मिनिटातच रेस्टॉरंटसारखा मसालेदार फ्राईड राईस तयार. आता आपला चौथा पदार्थ. हा म्हणजे ना नाश्त्याच्या एका क्लासिक पदार्थाला दिलेला एक चटपटीत ट्विस्ट. हा आहे मसाला फ्रेंच टोस्ट. गोड नाही तर तिखट, आणि तो दिवसाच्या कोणत्याही वेळी खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आपण नेहमीच्या गोड फ्रेंच टोस्टऐवजी यात घालणार आहोत कांदा, टोमॅटो आणि आपले भारतीय मसाले, हळद, तिखट. त्यामुळे हा एक मस्त मसालेदार आणि पोटभरीचा पर्याय बनतो. पद्धत अगदी सोपी. अंडं, भाज्या आणि मसाले एकत्र फेटून घ्या, त्यात ब्रेडचे स्लाइस बुडवून घ्या आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. हा वेगळा आणि चविष्ट पदार्थ नक्कीच आवडेल. आणि आता आपला शेवटचा 5वा पदार्थ. हा एक साधा पण खूपच एलिगंट असा इटालियन पास्ता आहे. क्लासिक आलिओ ए ओलिओ. ह्या पदार्थाची खरी मजा त्याच्या साधेपणात आहे. फक्त चांगल्या प्रतीचं ऑलिव्ह ऑइल, भरपूर लसूण आणि थोडे रेड चिली फ्लेक्स, या 3 गोष्टींमधूनच एक अप्रतिम चव तयार होते. ही एक पारंपरिक आणि तितकीच जलद रेसिपी आहे. एका बाजूला पास्ता उकळायला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला ऑलिव्ह ऑइलमध्ये लसूण आणि मिरचीचा स्वाद हळूवारपणे उतरवून घ्या.
मग फक्त उकडलेला पास्ता त्यात टॉस करायचा. सोपं, साधं आणि अप्रतिम चवीचं. तर ही आहे आपली मिडनाईट एक्सप्रेसची संपूर्ण मेन्यू लिस्ट. चिली चीज टोस्टच्या कम्फर्टपासून ते आलिओ ओलिओच्या साधेपणापर्यंत. म्हणजे पुढच्या वेळी रात्री भूक लागल्यावर काय बनवायचा हा विचारच करायला नको. तुमच्याकडे हे 5 उत्तम पर्याय तयार आहेत. थोडक्यात काय, तर या रात्रीच्या भुकेचं सूत्र अगदी सोपं आहे. घरात काही महत्वाचं सामान म्हणजे भात, पास्ता, अंडी आणि ब्रेड नेहमी ठेवा. ह्या सोप्या पद्धती लक्षात ठेवा आणि त्या क्षणी काय खाण्याची इच्छा आहे ते ओळखून पदार्थ निवडा. डिलिव्हरी ॲप स्क्रोल करत बसण्यापेक्षा हे खूपच सोपं आणि जलद आहे. तर आता आपलं स्वयंपाकघर हे कोणत्याही वेळी भुकेवर उपाय देणारं एक एक्सप्रेस स्टॉप बनलं आहे. मग आता सांगा, आज रात्री मेनूवर काय असणार आहे?